नये जरी तुझं मधुर उत्तर दिधला सुस्वर नाही देवे. नाही तयाविण भुकेला विठ्ठल येईल तैसा बोल. रामकृष्ण जे काळाच्या ओघात कधीही बदलत नाही ते अभंग. तुकोबा, ज्ञानोबा आणि एकूणच संतांच्या या अभंगाची गोडी वर्षानुवर्ष कायम आहे. वारी आणि मी या विशेष कार्यक्रमात या अभंगाच्या महतीविषयी सांगतायत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि संत साहित्याचे अभ्यासक उल्हास पवार. माऊलींच्या शब्दात सांगायचं म्हणजे तुम्हाला सांगतो, साच आणि मवाळ. काय सुंदर शब्द आहे, साच आणि मवाळ. मिथुले आणि रसाळ. मिथुले म्हणजे थोडक्यात बोलायची का, मिथुले आणि रसाळ. साच आणि मवाळ, मिथुल आणि रसाळ. शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. माऊलींनी 13व्या शब्दात काय सुंदर जाईल. आता मलाच तुम्ही सांगा, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे, हे ऐकताना मला घरून येतं. आज मी जेव्हा विधिमंडळातली चर्चा ऐकतो किंवा प्रवक्त्यांची चर्चा ऐकतो, त्यांच्या मुखातून येणारे शब्द ऐकतो, तर त्यांना असं वाटतं अरे हात जोडून, अरे बाबांनो माऊली काय म्हणतात, तुकोबा काय म्हणतात, ऐका तरी, ते बघून तरी बोला ना. ऐकवत नाही. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन सुरू केलं. शीर्षक तुकोबाचा अभंग. बाबासाहेब आंबेडकरांनी मूकनायक आणि बहिष्कृत भारत पाक्षिक काढली. अभंग तुकोबाचा. निशब्द वाजवले तोंड. आता तुम्ही मला फार दाबून ठेवलं, पण मी आता तोंड वाजवणार. हा अभंग तुकोबाचा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पाक्षिकावर घेतलाय. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असं आहे. सर्व विद्वानांनी देखील या संत वाङ्मयाचा आदरच केला तुम्हाला. म्हणून हा बदल जो होतोय ना, तो स्वागतार्ह आहे. परदेशी लोक येतात अभ्यास करायला ह्या तत्वज्ञानाचं. ह्याच्यापेक्षा आणखीन काय पाहिजे. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई. भीमाणी चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. भीमाणी चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा. ये ग विठा बाई माझे पंढरीचे आई. इतुका सहित त्वाब्या यावे माझे अंगणी नाचावे. माझे अंगणी नाचावे. भीमाणी चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी. माझा रंग तुझे गुणी म्हणे नामयाची जणी. भीमाणी चंद्रभागा तुझे चरणीच्या गंगा. साम टीव्ही मी नेहमी पाहतो. त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात.